लोक 7 तास झोपतात, 8 तास झोपतात, पण बऱ्याचदा त्यांना एनर्जेटिकच वाटत नाही. म्हणजे झोपायच्या काळामध्ये मेंदूला जी विश्रांती पाहिजे ती जागृत अवस्थेपेक्षा जास्त गतीने विचार मेंदूचा सुरू होतो. त्यामुळे 10 तास जरी झोपलात तरी पण तुम्हाला ती झोप पूर्ण झाली नाही. सकाळी उठल्यानंतर डोकं जड झालंय. पण ते खूप चिकटलेलं असतं ना, आपल्याला असं वाटतं हो, म्हणजे आपल्या तो चिकटलेला विचार आहे ना, तो फाटका आहे. म्हणजे खूप अपचन होणं, कॉन्स्टिपेशन होणं, ऍसिडिटी होणं हे होतच आहे. काय कारण आणि काय करू शकतो? की विचार हे विकाराचं कारणीभूत कारण आहे. म्हणजे मुळातच विचार आपले आहेत ना, ते विकारयुक्त आहे. जास्त चावल्याने फरक पडेल का सामना? जसं साखर कारखान्यामध्ये ऊसाचं क्रशिंग केलं जातं, तसं खाल्लेलं अन्न जर हार्ड असेल त्याचं आपण बायफर्केट करत जातो. हा पार्ट ह्याच्याकडं, हा पार्ट ह्याच्याकडं, आणि शेवटी सगळ्याचं पॉलिश होती ती साखर येते. मग मळी वेगळी निघते, साखर वेगळी येते. तसं शरीरामध्ये आहे आपले. म्हणजे कुठेतरी पोट खराब झालं का मग सगळे प्रॉब्लेम पोटात आहेत. 90% प्रॉब्लेम जेवढे आजारांची नावं घेते सगळे पहिले रिलेटेड टू पोटच आहे. आजच्या आपल्या भागाचे विशेष पाहुणे आहेत अजित लिमये. ते एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांना ज्योतिष वैद्यकीय चिकित्सा, अभ्यंगमर्दक चिकित्सा आणि पंचकर्म आयुर्वेद यात कौशल्य प्राप्त आहे. आजकाल ना काय होतं की लोक 7 तास झोपतात, 8 तास झोपतात, पण बऱ्याचदा त्यांना एनर्जेटिकच वाटत नाही. काय कारण असावं बरं? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपण झोपतच नाही. झोपेमध्ये सुद्धा विचार करत झोपतो आपण. आपल्या झोपण्याचं जे आहे ना, त्याला आपण म्हणतो ती मला शांत झोप लागणे. आणि आपण विचार करत, म्हणजे झोपायवरती पूर्वीच्या काळी काय असायचं की बेडमध्ये किंवा आपण अंथरुणावरती झोपत असताना आपण दीर्घ श्वास घ्यायचा, देवाचं नाव घ्यायचं, असं जुनी लोक सांगायची की बाबा आपल्याला तुम्ही या पद्धतीने करा की जेणेकरून तुम्हाला शांतता येईल. पण आपण आज काय करतो, बेडवरती गेल्यानंतर आपण सिंहावलोकन करायला सुरू करतो. म्हणजे काय की आज दिवसभर काय झालं, सकाळपासून काय झालं, ऑफिसमध्ये काय झालं, शेजाऱ्यात काय झालं, मित्रामध्ये काय झालं, ह्या सगळ्याचं आपण मिक्सचर करून रात्री बेडवरती जातो. आणि बेडवरती गेल्यानंतर मग आपण डोळे मिटल्यानंतर तेच पिक्चर बघत झोपत राहतो. की ती झोपच नाही. म्हणजे झोपायच्या काळामध्ये मेंदूला जी विश्रांती पाहिजे ती जागृत अवस्थेपेक्षा जास्त गतीने विचार मेंदूचा सुरू होतो. त्यामुळे 10 तास जरी झोपलात तरी पण तुम्हाला ती झोप पूर्ण झाली नाही. सकाळी उठल्यानंतर डोकं जड झालंय, पित्त वाढलेलं आहे, डोळे लाल झालेले आहेत. मग 8 तास आपण विचार करतो, अरे मी 8 तास झोपल्यामुळं असं झालं का? पण ती तुम्ही झोपलेलाच नसतात. त्यामुळं तर अस्थिरता सतत डोक्यामध्ये ठेवून झालेली झोप ही शांत नसतेच. जर 1 तास जरी तुम्हाला शांत झोप लागली तरी सुद्धा तुम्हाला 8 तास झोपायची गरज नाही. ह्याला म्हणतात साधनेची झोप. म्हणजे साधना म्हणजे काय नाही की आपण शांत झोपणे, निर्विचार. ते जमलं की तुम्हाला 3 तास सुद्धा झोप पुरेशी होईल, 4 तास पुरेशी होईल, 5 तास पुरेशी होईल, 6 तासाला अजीर्ण होईल. अरे किती वेळ झोपलो असं वाटायला लागेल. पण दुसरं एक असा प्रॉब्लेम आहे की सकाळी उठल्यानंतर काय करायचं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. की सकाळी उठल्यानंतर मला काही कामच नाहीये, ही जी एक पोकळी निर्माण झालेली आहे ना, मग चला आज 2 तास झोपूया. शनिवार रविवार म्हणजे असं वाटतं की ह्यांना खास म्हणजे आळशी आळशी राहण्यासाठीचा दिवस आहे. आठवडाभर काम केलं म्हणजे शनिवार रविवार मी झोपण्यातच वेळ घालवला पाहिजे किंवा मी आता रेस्ट करणार आहे याच्यात घालवला पाहिजे. हीच मुळात कन्सेप्ट चुकीची आहे. कारण तुम्ही त्याच चक्रात अडकता आणि तुमची झोप कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही दिवसाही झोपत नाही, रात्रीही झोपत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की फोकस आपल्या कामावरती आणि आपल्या शरीरावरती करून जर ठरवलं तर तुम्हाला ते आरोग्य संपन्न राहायचं असेल तर झोप पण चांगलीच पाहिजे. बरं, एखाद्याला त्याची मला मला असं पण वाटतं की फक्त ते विचारावर नाहीये. लोक आज थकत नाही तेवढे. आता समजा दिवसभरात मी जर खूप व्यायाम केला, शारीरिक जर खूप काम झालं, तर मग झोप लागणं सोपी जाते का? शारीरिक दमून झोप लागणं ती नको आहे मला. शारीरिक थकवा म्हणजे कसं असतं की शेतीमध्ये काम केलं किंवा असं खूप आपण अवजड कामं केली तर जी दमून झोप लागते ना, त्यानं शरीराचा थकवा जातो. पण जिथं शरीरापेक्षा मनाने जे थकलेले आहेत दिवसभर विचाराने, ऑफिसच्या कामामुळं, आपल्या प्रेशरमुळं, ह्या वैचारिक थकव्याला काय असेल तर ती जी झोप पाहिजे आहे आपल्याला, ती शांत झोप असण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा ज्याला आपण म्हणतो की निर्विचार करत देणं, स्वतःला मोकळं करत देणं आणि मग झोपणं. डोक्यात खूप विचार घेऊन झोपलं तर तुम्हाला ती शांतता येणारच नाही.
मग ते मी थकलेलो असो किंवा थकलेलो नसो. नसो, त्याचं काही कारणच नाही. तुम्ही काही करत नाहीये, तुम्हाला कसलं प्रेशर नाहीये, पण तुम्ही उगीच एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करून 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 त्याच्या एंड पर्यंत इतक्यापर्यंत जातं की त्यानं ज्या व्यक्तीबद्दल विचार करतात त्यानंही कधी त्याचा विचार केला नसेल इतका विचार तुम्ही करता आणि इथं मानसिक थकवा येतो. आणि त्या मानसिक थकव्यानं आणि गंमत अशी असते की ती समोर व्यक्ती ज्याच्याबद्दल आपण विचार करतो ती व्यक्ती जेव्हा आपण त्या जागृत अवस्थेमध्ये दुसऱ्या वेळेला परत आपण भेटतो तेव्हा आपण त्याच कन्सेप्टमध्ये राहतो आणि त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघत राहतो. त्यामुळे जागृत अवस्थेमध्ये पण थकावट आणि झोपेमध्ये पण थकावट. त्यामुळे तुम्हाला फ्रेश होणारच नाही तुम्ही. मग समजा आता मी एकदम सर्वसाधारण व्यक्ती आहे. माझा दिवस मी समजा एखाद्या ऑफिसमध्ये जातो, मी काम करतो. सकाळी 8च्या आसपास समजा मी उठतो. मग 8-9 तास माझ्या कामात जातात, सकाळी तयारीत मी आलो. मग आता मी निर्विचार होणं किंवा मी स्वतःला शांत करणं, मी काय करू शकतो याच्यासाठी? सगळ्यात सोपी गोष्ट आहे की आपल्या जसं पूर्वीची लोक सांगायची की आत्ताच्या काळ पूर्वी घरात चपला घालायचीच नाही, आता घरात चपला घालतात, तर त्या चपला बाहेर काढून ठेव म्हणून सांगायची. म्हणजे बाहेर आल्यानंतर त्या घरात येणाऱ्या व्यक्तीला चपला बाहेर काढून ठेव म्हणून सांगायचे. म्हणजे चपला बाहेर काढून ठेव, बाहेर गावातनं फिरून आलेलो असतो आपण, ते सगळे पायाबरोबर जंतू किंवा घरामध्ये येऊ नये हे एक आरोग्याचं कारण झालं. हे त्याला आपण कम्पेअर टू आत्ता ह्याच्यामध्ये करायचं की दिवसभर केलेल्या कामाचा आपण विचार करून घेऊन जेव्हा घरामध्ये येतो आणि तोच विचार घेऊन आपण बेडवरती जातो तर तुम्हाला तो थकवा तसाच घेऊन तुम्ही येता. ऑफिस कॅरी फॉरवर्ड टू होम असं होऊन जातं आणि तुम्ही त्यातनं बाहेरच येत नाही. त्यामुळे कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, कुठं सोडून द्यायचं हे कळलं पाहिजे. तो विचार तिथं कट करायचा. निर्विचार निर्विकार व्हायला साधना करून कुठल्या तरी झाडाखाली बसून तपश्चर्या करण्याची गरज नाही. पण तो जर मी तिथं गेल्यानंतर उद्या मला गेल्यानंतर काय प्रॉब्लेम फेस करायला लागेल का किंवा माझं राहिलेल्या कामामधून मला काय अडचण आणता येईल का ते तिथंच कर ना विचार. मग तिथंच काम संपू नये. पण घरात आल्यानंतर तेच परत लॅपटॉप उघडणार परत काम करत बसणार. हे आता खूप प्रॉब्लेम झालेला आहे की ऑफिस घरात घेऊन येणं. हो. त्याच्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडायला लागले. कौटुंबिक स्वास्थ्य तर बिघडलेलंच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही किती जरी प्रयत्न केलात मग त्याच्यामधून तुम्हाला शांतता मिळायची असेल तर ते बाहेरच्या चपला बाहेर, घरातल्या वेगळ्या चपला. हा एक सोपा विचार आहे की त्याच्यासाठी कुठली साधना वगैरे काही नाही. आपल्याला ते कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. पण ते खूप चिकटलेलं असतं ना. आपल्याला असं वाटतं आता हो, करतो मी. म्हणजे आपल्या आता खूप वापरलेला शर्ट सुद्धा आपण भिकाऱ्याला देताना 10 वेळा विचार करतो, नाही माझा हा खूप भारी शर्ट आहे. पण तो फाटलेला घालून फिरतो का आपण? नाही ना फिरत. मग ते कुठं सोडायचं हे पण कळायला पाहिजे. नाही तर नाही मी फाटकाच घालणार. हा खूप माझ्या मित्रांनी दिलाय, मैत्रिणीने दिलाय, पण असं फाटका शर्ट मी घालेन. ते म्हणून माझी आबरू नको काढूस, स्वतःची काढतोस ती काढतोस आणि परत फाटका घालून करून मीनं दिलाय म्हणून सांग. असं नको व्हायला ना. तर तो चिकटलेला विचार आहे ना तो फाटका आहे. आपण त्याला परत कोटिंग करायला गेलं पाहिजे. आणि ते फाटका विचार घेऊन आपण काय करणार आहे? आणि ते तुम्ही चिकटून घेतलेत म्हणून तो चिकटलेला आहे. उद्या एक असा साधा विचार कर की आता अनेक लोकांच्या म्हणजे नोकऱ्या निघून गेल्या. खूप अंगाला चिकटून घेतलेला ऑफिसचे विषय होते, त्याला नोकरीवरूनच काढून टाकला. खूप काम करतोय हा म्हणणार, ह्याला काढून टाका. त्या लोकांना त्याचं फ्रस्ट्रेशन आलं स्वतःबद्दलच्या कार्यक्षमतेवरती, स्वतःच्या एबिलिटीवरती, स्वतःच्या कृतीवरती विश्वास नाही. मॅनेजरनं दिलेल्या अप्रेझलवरती ह्याच्यावरती तुमचं आयुष्य आहे. तुमच्या स्वतःच्या कार्यक्षमतेवरती, स्वतःच्या मनगटावरती विश्वास नाही. आणि मग तो काय मला देईल, तो कसं देईल, मला पुढच्या वर्ष प्रमोशन मिळेल का, ह्याच्यावरती आयुष्य काढणार आहे. हे चिकटूनच घेणार आहे. लाथ मारेल तिथं मी पाणी काढीन किंवा मी माझ्या स्वतःच्या अनेक जण इंजिनियर झालेले आहेत, पण एकदम असं वाटतं की आता ते सोडून मी हे का करू? कमीपणा वाटणं हा एक त्याच्यामागचा सगळ्यात मोठा आहे. किंवा बरोबरी करणं आपण. माझ्या ह्याच्यामध्ये तो बरोबरचा आहे, त्याला जास्त पगार आहे, मला कमी आहे, माझ्यापेक्षा तो कमी शिकलेला आहे. ही कंपॅरिझन आहे ना ही माणसाला थकवते. हो. आणि तो विचार घेऊन आपलं आनंदच घेता येत नाहीये कुठल्या गोष्टीचा. म्हणजे त्याला एक म्हण आहे की जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे असं म्हणून जर केलं तर आपण जगामध्ये सगळ्यात सुखी होणार. पण मला प्राप्त आहे त्याचा पण आनंद नाही आणि पर्याप्त मिळते तिकडे माझं लक्षच नाही. त्यामुळे आपण त्या अस्थिरतेच्याकडे चाललोय. त्यामुळे आपण सुखी नाही, समाधानी नाही. सुख आणि समाधान फक्त कंपॅरिझन मध्ये आहे. तर आपण जे दुसऱ्याची तुलना करण्यात आपलं आयुष्य घालवतो किंवा आपला वेळ घालवतो त्यामुळं मिळालेली संधी सुद्धा आपण सोडून देतो आणि मग म्हणतो माझ्या नशिबात नाही,
मग त्याचा विचार करतो. मग झोप कशी शांत लागेल? कारण झोपेमध्ये सुद्धा हाच विचार आहे. बरोबर. आणि जर झोप नाही तर मग तुमचं दिवसाचं आरोग्य पण सगळं त्याच्यावरतीच फिरतं सगळं. मग तुमचं कामात एक असते सायकलची चेन असते ना आपली. सायकलची चेन असते ही सगळे म्हटलं तर सगळे त्याचे मणके सुट्टे सुट्टे आहेत. पण म्हणले तर एक संध केले त्याला एक लॉक पिन असते. ती लॉक पिन तुटली की तुमची सगळी सायकलची चेन थांबली. तशी ही एक विचारांची लॉक पिन आहे. ती लॉक पिन कधी काढायची आणि सायकल थांबवायची? तर ती लॉक पिन तशीच ठेवून सायकल नीट करायची. मग त्याला ऑइलिंग करायला लागतं, नाहीतर वाचतं ते. तसे आपली विचारांची आहे ही सायकल. नीट चालवायची असेल तर ती लॉक पिन कुठं लॉक पाहिजे ती लॉक निघाले की सगळी सायकल बंद. तर ते घेऊन तुम्ही विचार पुढे कंटिन्यू करत राहायचं तर आपली शांततेत झोप लागेल. बरोबर. झोप हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. पण ते झोपी गेलेला जागा झाला असं म्हणतो ना, तसे एक आहे ते, झोपला तो संपला असं पण म्हणतात. एकदा झोपी गेलेला जागा झाला आणि झोपला तो संपला म्हणजे काय? म्हणजे तुमच्या झोपण्याचं महत्व किती आहे? म्हणजे तुम्ही झोपून परत जागा होणं पण गरजेचं आहे. आणि झोप ही शांतच पाहिजे. अशांत झोप ही अशांत आत्म्यासारखी म्हणतात. आपण म्हणतो हा अशांत आत्मा आहे, कधी गेलं तर याला समाधानच नाही. सारख्या ह्याच्यामध्ये ती शांत झोप नाही ह्याला. त्यामुळे तो सतत दुसऱ्या दिवशी उठल्यापासून कंप्लेंटच सुरू असतात. झोपेतल्या कंप्लेंट सकाळी जागृतपणे करतो तो. हो. त्याच कंप्लेंट सुरू राहतात. म्हणजे तुम्ही जर रात्री पोट दुखायला लागेल झोपल्यास तर सकाळी त्या पोटाचं ऑपरेशन करून उठता स्वप्नातनं आणि मग सकाळी परत पोट धरूनच उठता परत. अशी अवस्था आहे सध्या. आपला आता विषय आला की पोट साफ नाही होणं. मला असं वाटतं की अ, पचन न होणं ना, म्हणजे आजकाल तीन अडचणी खूप होत्या लोकांना. एक झोपेची, दुसरी प्रश्नाची, दुसरी पचनाची आणि तिसरी होती ती हाडं वगैरे दुखतायत. मला पचनाबद्दल बोलायचंय, येस. की म्हणजे खूप अपचन होणं, कॉन्स्टिपेशन होणं, ॲसिडिटी होणं हे होतच आहे. काय कारण आणि काय करू शकतो? एक्झॅक्टली. ह्याचं सगळ्यात कसं झालेलं आहे आता, मूळ आपण सुरुवात केली ती झोपेपासून केली. ही शांत झोप नाहीये, हा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे कुठले जसं मी सांगितलं की विचार हे विकाराचं कारण आहे. म्हणजे मुळातच विचार आपले आहेत ना ते विकारयुक्त आहेत. म्हणजे कुठलाही विचार घेतला तरी आपण ते समाधान नसल्यामुळं कुठलंही अन्न खातामध्ये नाही, टीव्ही बघताना नाही, मित्रमैत्रिणींच्यात नाही. सगळ्याचं कारण हे असंतुलन आहे विचारांचं. आणि ते विचारांचं असंतुलन तेच पोटामध्ये होतं आपल्या. की सगळ्या आहारांचं पोटामध्ये जे मिश्रण तयार होतं ना की याच्यामुळं आणि याला जे पचण्यासाठी म्हणजे जसं आपण आयुर्वेदामध्ये सांगतात की अन्न घेतल्यानंतर म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं जे म्हणत होते ते पूर्ण ब्रह्म नाहीये, ते पूर्ण विषच आपण आता रोज खायला लागलेलो आहे. कारण विचारामधनं खातोय, आहारामधनं खातोय, बाहेरच्या आता या काय म्हणतो आपण त्याला औषध उपचार मारलेला भाजीपाला आपण खातोय, त्याच्यानंतर अजिनोमोटोवाला आपण खातोय की जे शरीराला जे जे नको आहे म्हणजे जे जे चांगलं आहे ते सोडून जे जे वाईट आहे ते ते टेस्टसाठी आपल्या टेस्ट अशा विचित्र व्हायला लागलेल्या आहेत की त्या टेस्टसाठी आपण आपलं आरोग्य बिघडून घेतोय. आणि मग त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे विचारांचं काहूर जसं होतं तसं ते पोटात गेलेल्या अन्नाचं पण होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना प्रॉब्लेम येतो की गॅसेस प्रॉब्लेम होतो की आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जुनी लोक आपल्याला सांगायची की एक घास 32 वेळा चावून खा, तुझे दात 32 आहेत तर ते 32 वेळा चावून खा. 32 वेळा नाही, आपण 3 वेळा चावतून गिळतो. आपण अजगर आहोत का की खाल्लेलं पोटात घेतले आणि झाडाला वेटोळ मारून बसलो ते पचत 6 महिने बसलो. तसं आपल्या आतड्यामध्ये आकुंचन प्रसरणाची क्रिया जी आहे ही खूप इंटरेस्टिंग. आपलं शरीर विज्ञान जे आहे ना हे खूप इंटरेस्टिंग आहे. आहारशास्त्र आहे आपलं. आहार म्हणजे अन्न खाणे नाही आहे, त्याला आहारशास्त्र म्हणलेलं आहे. त्याच्यामागं सायन्स आहे, त्याच्यामागं विज्ञान आहे, त्याच्यामागं काहीतरी गृहीत आहे. कुठलं अन्न कसं मिसळून खावं ही खूप मोठी कला आहे. ही पाकशास्त्र कला असं म्हणलेलं आहे त्याला. स्वयंपाक करणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. तसंच ते पचवणं ही पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू एका अन्न घासातनं तयार होतात. एका अन्नामध्ये एवढे वेगवेगळे प्रकार तयार होतात. नाही मी फक्त भाजीच खातो, नाही मी फक्त पनीरच खातो, मी फक्त पोळीच खातो. प्रत्येक घटकामधनं हे 7च धातू होणार आहेत, 8वा धातू नाही होणार तयार.
मग एका धातूचं टाकाऊ अन्न हे पुढच्या धातूचं अन्न आहे. म्हणजे रसामधून रक्त झालं तर त्याच्यानंतर रक्तामधून मांसामधून मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे त्याचे 7 लेयर आहेत. तसे या 7 लेयर पर्यंत आपल्या शरीरातले पचनाची क्रिया थांबलेली असल्यामुळं, पचन नीट होत नसल्यामुळं, विचारांच्या शरीरावरती होणारा परिणाम, त्यामुळे ते रस तयार होत नसल्यामुळं, ते रस तयार न झाल्यामुळे पुढची क्रिया होत नाही. म्हणजे आपण जर दूध तापवत ठेवलं, साधं उदाहरण सांगतो की आपण गॅसवरती दूध तापवत ठेवलं आणि बारीक फ्लेमवरती ठेवलंय, पण आपल्याला कुठंतरी पटकन जायचं आहे म्हणून आपण पटकन मोठं करतो आणि निघून जातो. ते वरती येतंय, परत ते शांत होतंय. पण ह्या दोन्ही मधला फरक, शांत असताना दूध तापवलेलं, त्याच्यावरची आलेली साय आणि गडबडीनं उकळतं दूध करून निघून गेलं, हे जे जुनं उदाहरण लोक सांगायचे की शांततेत जेव, शांतपणे खा, ते खाल्लेलं पचेल, त्या पचलेल्या अन्नाचं चांगल्या तुझ्या शक्तीमध्ये रूपांतर होईल. या गोष्टी आता खूप मिस करतोय. त्याच्यामुळे आता आपलं सगळ्यात सकाळी उठल्यानंतर पहिले पोट साफ होत नाही. पोट साफ नाही झालं की सगळे सांधे दुखायला सुरू होतात, कारण त्याचा सगळा वात ज्याला म्हणतो आपण तो सगळा. आणि अजून एक परत दिनचर्याचा विषय येतो की सकाळी लवकर उठायची सवयच बंद झाली आमची, की रात्री 12-1 वाजेपर्यंत जातो, मॉलमध्ये फिरून येतो, सिनेमा बघतो, लाईफस्टाईल आहे म्हणतो, आधुनिक काळाच्या जगाबरोबर राहायला पाहिजे म्हणतो. मग हे सगळं करत असताना माझं शरीर आहे, जसं माझं शरीर हे माझी जबाबदारी आहे, माझ्या पार्टनरचीच नाही, माझ्या मित्राची नाही जबाबदारी. तर ते माझ्या शरीराकरता काय योग्य आहे हे आपल्याला कळालं, पण आपण नाही वागलो. म्हणजे परत आपण बघा, बाहेरच्या चपला दुसऱ्याच्या सल्ल्याने वागलो आपण, तर आपल्या शरीरावरती परिणाम होणार. तर त्याच्यासाठी पहिले काय करायला पाहिजे की पोटामधले असणारे पचन, संध्याकाळची जी क्रिया आहे, आता एकतर संध्याकाळी 7च्या जेवणाची कन्सेप्टच गेली. मुळात संध्याकाळी 7ला बाहेर पडायला लागतं किंवा घरी यायला 10 वाजतात ऑफिसमधून. पण त्या सगळ्या गोष्टीचा, आधुनिक विचारसरणीचा जरी विचार केला तरी काय खायचं आणि काय नाही हे तर आपल्या हातात आहे ना. हे तर कोणी तुम्हाला ऑफिसमध्ये कंपल्शन करत नाहीये हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे म्हणून. मग ते रात्रीच्या वेळेला आल्यानंतर काय पचायला सोपं आहे, काय पचायला हलकं आहे, ते जर अन्न खाल्लं आणि सकाळी उठल्यानंतर जर कामाच्या हिशोबामध्ये जर तुम्ही जड अन्न खाल्लं की दिवसभर काम करणार आहे, रात्रीच्या वेळेला झोपणार आहे, शरीराची हालचाल नाही, त्यावेळेला हलकं अन्न खायचं आणि सकाळी आता काम करणार आहे तेव्हा मग तुम्ही जड अन्न खाल्लं तरी चालतं. कारण रात्रीच्या वेळेला झोपेमध्ये शरीराची हालचाल नाही आहे आपल्या, तर ते शरीरातल्या स्नायूंना, आतड्यांना हालचाल केल्यानंतर त्याचं पचन होईल असं अन्न खायचं. आपणच त्याचं बायफर्केट करू ना. रात्रीच्या वेळेला आपण चिकन मटण खाऊन दारू प्यायल्यानंतर ते परत ते सुस्तच पडणार आहे शरीर, कारण आज काय माझा एन्जॉय करायचा वार आहे. आणि आपल्या पचणारं जे अन्न आहे ते आपण खायचं सोडून न पचणारं अन्न खाल्लं की पहिला परिणाम वातामध्ये होतो, गॅसेस तयार होतात. आणि मग त्याचाच फरक विचारांवर पडतो का? विचारामध्ये मुळात तुमचं जर पोट जर डिस्टर्ब असेल ना तर तुमचे पाय दुखणार, अंग दुखणार, डोकं दुखणार, ते विचार पण दुखणारेच बाहेर येणार तुमचे. त्यामुळे ते विचारावरतीच होतं. म्हणजे समोरच्या छोट्या छोट्या गोष्टीमधून चिडायला होतं, एकदम हायपरनेस होतोय त्याच्यामध्ये, क्रोध कंट्रोल होत नाही, मग त्याच्यामध्ये राग, मग द्वेष, मग ईर्ष्या, हे सगळे परत ते रस तयार होतात. तर सुरुवात तिथंच आहे. म्हणजे तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे, तुम्ही काय खाणार आहे तेच बाहेर येणार आहे. मग त्याच्यामधून आपला तो विचार थांबत नाही तोपर्यंत मग ह्याच्यामध्ये वैचारिक द्वंद्व सुरू होतो. मग म्हणजे वैचारिक भांडण सुरू होतं 2 विचारांच्या मध्ये. मग ह्यातलं चांगलं काय, वाईट काय, मग ह्यातलं खरं काय, खोटं काय, आपणच आपले आपले त्याचे आणि दोन्ही बाजूचे विषय आपणच मांडतो आपण थकतो मेंदू इथं. मग झोप कशी लागणार आपल्याला शांत, मग परत पचन कसं होणार, बघा परत सायकलची चेन आली. हो. आणि मग हे आपण आयुष्यभरासाठी आपण ह्या गोष्टी सतत सतत करून त्याची सवय लागते अंगाला. बरं, मला विषय परत ते ना याच्याकडे न्यायचं की पटकन गिळतो, जास्त चावल्याने फरक पडेल का चावण्यावर? एक्झॅक्टली, मगाशी तेच सांगितलं की 32 वेळा चावण्यामागची कन्सेप्टच ती आहे की तोंडामध्ये आपल्या सगळ्यामध्ये एक आपल्या शरीरामध्ये देणगी दिलेली आहे, ती लाळ. ज्या लाळ ग्रंथीमधून आपल्या शरीरामधून जे पचण्याच्या गोष्टी होतात त्याच्यातनं सर्व घटक द्रव्य जातात की जे आतल्या पित्ताला किंवा यकृताला हे ऍसिड सगळे जे तयार करायला लाळेमधूनच आपल्याला ते सगळे सप्लाय केले जातात की त्यांचं बायफर्केट केलं जातं. जसं साखर कारखान्यामध्ये ऊसाचं क्रशिंग केलं जातं, ते क्रशिंग करत असताना त्याच्या त्या लाटेमधनं जात असतो ऊस, तो अखंड हार्ड ऊसाची साखर नाही होत आहे त्या,
तसं खाल्लेलं अन्न जर हार्ड असेल त्याचं आपण बायफर्केट करत जातो. हा पार्ट ह्याच्याकडं, हा पार्ट ह्याच्याकडं, आणि शेवटी सगळ्याचं पॉलिश होती ती साखर येते, आणि मग मळी वेगळी निघते आणि साखर वेगळी येते. तसं शरीरामध्ये आहे आपल्या. हे सगळ्याचं लाळेमधून आहे, म्हणून ते चावण्याचं महत्व आहे. गिळण्यामध्ये काय होतं की आतमध्ये आपल्याला दात नाहीयेत पोटात, त्यामुळे ते त्या अन्नाला पचवण्यासाठी म्हणून जेवढा वेळ चावलं, म्हणजे पूर्वी म्हणायचे वाघ पाठीमाग लागल्यासारखा खाऊ नकोस. जेवायला बसल्यानंतर तुझ्या पाठीमाग वाघ लागलाय का, भराभरा खाऊन पळायला लागलायस, तर जेवताना थोडं विचार करू. आणि अजून एक लोक सांगायचे की जेवताना पूर्वीची लोक म्हणायची की देवाचं नाव घे किंवा त्याच्या मागे, कारण जेवताना जर आपण सतत जर मर्डरचे सिरियल बघत जर जेवायला लागलो ना, तर झोपेमध्ये आपण तसेच उठतो रात्री स्वप्नात. त्यामुळे तुम्ही ते काय करता त्याचं म्हणजे किती बाहेरच्या गोष्टींचा आपल्या शरीराच्या मनावरती इम्पॅक्ट होतो, तोच अन्नावरती होतो. म्हणून विचार हे विकाराचं कारण आहे. तुम्ही जसे विचार कराल तसा विकार होणारच. सतत पूर्वीची लोक सांगायची की एखाद्या गोष्टीचं आवर्तन केलं म्हणजे 32 वेळा चावण्यावरूनच सांगतोय की आपण एखाद्या देवळात गेलो की आपल्याला भटजी वगैरे काय सांगतात की तू गणपतीला 21 वेळा मंत्र म्हण, 21 आवर्तन कर, म्हणजे तो सिद्ध होईल. म्हणजे एकच गोष्ट 21 वेळा केल्यानंतर ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचायला म्हणजे रिपिटेशन. मग रिपिटेशन झालं की ती सवय लागते की तुझ्या तोंडून वाईट येणारच नाही, देवाचंच नाव येईल जेवताना. जर तू शिव्याच द्यायला लागल्यात, म्हणजे अजून एक गोष्ट सांगायची की एक एक चोराकडे एक पोपट जातो आणि एक पोपट ब्राह्मणाच्या घरात जातो. जुनी गोष्ट असायची की तो चोराकडे गेलेला पोपट येणाऱ्या माणसाला शिव्या देऊनच स्वागत करायचा, आणि इकडच्या घरात म्हणजे हा परत बाहेरच्या विचारांचा आणि संगतीचा परिणाम अन्नावरती जसा होतो तसा विचारावरती पण होतो. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि मग तिथं पुन्हा ती आपली सायकलची चेन येते की तिथं परत ते विचारावरती परिणाम, अन्नावरती परिणाम, आपल्या चावण्यावरती परिणाम, आणि मग पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं विभाजन कसं होतं. तर ते 32 वेळा नाही चावला तरी तो किमान तो पूर्ण त्याचं बारीक चर्वण होईपर्यंत तरी तोंडामध्ये तो चावून पोटात गेला पाहिजे. त्या लाळेमधून गेल्यानंतर अनेक त्याच्यामधले संस्करण त्या पोटामध्ये होऊन त्याच्यामधनं चांगलं अन्न मिळून आपल्याला आपलं आरोग्य चांगलं व्हायला मदत होईल. तर सगळ्यात पहिला त्याच्यामधला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तो गॅसेस प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, की त्याच्यामुळं सगळ्यात माणसाचं लाईफ डिस्टर्ब होऊन जातं. ते वात म्हणजे गॅस तो सांध्यात पकडतो सगळ्या, आणि मग हात ते दुखतात. सांध्यामध्ये पोकळी आहे, मग त्याच्यामध्ये ठणका सुरू होतो. मग अरे मला काय नाही झालं तरी माझे सांधे का पकडलेत, मग पोट साफ नाही होत. मग मग हे सगळी म्हणजे सकाळी उठल्यापासूनची दिनचर्या. आणि सकाळच्या वेळेला काय असतं की वरचा जो वात असतो तो खाली दाबत असतो आपण व्हावी म्हणून, सूर्योदयापूर्वी उठावं म्हणून त्याला प्रातःकाळ म्हणलेला आहे. प्रातःकाळानंतर उठल्यानंतर त्याला दुसऱ्या होणाऱ्या विधीला प्रातर्विधी म्हणलेला आहे. तो प्रातर्विधी आपण जर सकाळी 8ला घेतलो तर चूर्ण घेऊनच तुम्हाला पोट साफ होणार, नाही तर होणारच नाही. सारखं काय ना काहीतरी डिस्टर्बन्स, हा सगळ्यात महत्वाचा विषय लोक विचारच करत नाहीत. मग तुम्हाला पोट साफ झाल्यानंतर परत झोपा, पण उठा तरी लवकर, आणि मग तुमचं मग तुम्हाला झोपच येत नाही कारण तुम्ही फ्रेश होता. कारण एकदा ही गोष्ट ना खरं सगळ्यांना पूर्वीची जी होती लोक ती आपल्याला अशीच नव्हती सांगत तिथं. आणि रात्री 12ला जरी झोपलंस तरी तुला 5ला उठून थोडस हालचाल केली की पोट साफ होतच आहे, कारण ते नैसर्गिक वायूचा प्रकोप तो वरतून खालीच दाबत असतो. हे खूप महत्वाचं आहे, म्हणून पहाटे उठायचं. बरोबर. हा, मला हे विचारायचं होतं की समजा सध्यात माझी दिनचर्या अशी चालू आहे की मी 7ला उठणारा व्यक्ती आहे. दुपारी सकाळी नाश्ता करून जातो, दुपारी काहीतरी जेवतो, बसून काम आहे माझं. मग मी संध्याकाळी येतो, परत मी थोडंसं जेवतो आणि मी 10:30-11 पर्यंत झोपी जातो. अशी माझी दिनचर्या जर असेल तर मी काय 3 गोष्टी अशा करू शकतो की ज्यांनी माझ्या पचनावर फरक पडेल, पचनावर पडल्यात मग झोपेवर आणि मुळात असंच. अशा 3 गोष्टी काय मी करायला ह्या सुरू करायला सगळ्यात आपण एक गोष्ट मिस करतोय, आपला व्यायाम. ह्याच्यासाठी वेळच नाही दिलेला आपण. की शरीराचं जसं हे सकाळी 7ला उठायची नाश्त्याची वेळ ठरली किंवा 7ला उठायची वेळ ठरली, नाश्त्याची वेळ ठरली, ऑफिसला जायची वेळ ठरली, ऑफिसचं काम ठरलेलं आहे, संध्याकाळी आल्यानंतर ठरलेलं आहे, मित्रमंडळी, ह्यात तू स्वतःसाठी काय केलंयस? ह्यात स्वतःसाठी शून्य केलेलं आहे. आपण स्वतःसाठी करणं, हे सगळं करण्यासाठी जे करायला पाहिजे तेच आपण मिस केलं. हे सगळं तुझं जर समजा तू सकाळी उठायला तुझ्या कमरेखालनं जीवच नाही अंगात राहिला, तू उठणार कसा सकाळी?
नाही होत नाही. कारण तू दिवसभर ते ऑफिसमध्ये बसून बसून कंबर बाद केलीस कॉम्प्युटर पुढे बसून. मग सकाळी पायातनं मुंग्या येणार तुझ्या, आहे का नाही? मग त्याच्यासाठी जे मिस करतोय ते सकाळी आपण स्वतःसाठी काय करतोय, स्वतःसाठी किती वेळ देतोय. तू 12 तास काम कर, पण 1 तास स्वतःसाठी दे, जो स्वतःच्या फिटनेससाठी असेल. मग तुझी दिनचर्या काही असो, यातलं सगळ्यात एक आपण त्याचा आत्माच विसरून आपण चाललेलो आहे, तो व्यायामाचा. तो व्यायाम जोपर्यंत आपण करत नाही, म्हणजे हालचाल प्रॉपर, त्याला व्यायाम असं म्हणलेलं आहे की त्याला आपल्या शरीराच्या नियंत्रित हालचाली आणि ज्याला रिदमिक हालचाली करतो त्याला व्यायाम म्हणलेला आहे. मग ते एरोबिक्स येईल, योगासन येईल, प्राणायाम येईल, जिमवर जाणं येईल, ग्राउंडमध्ये जाणं येईल. पण ते प्रॉपर आपल्यासाठी करतोय आपण, आपल्या ऑफिसमधल्या परफॉर्मन्ससाठी नाही करत आहे. आहे का नाही? तुझा तो प्रोजेक्टसाठी नाही करत आहे. पण हा जर तू वेळ दिला स्वतःला, तर तुझे निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण तुझ्या शरीरातल्या बऱ्याच क्रिया त्याच्यामधनं सायकल चांगल्या चालू राहतील. त्यामुळे तुला थकवा येणार नाही, एनर्जी चांगली राहील. स्वतःची शारीरिक आणि मानसिक ही क्षमता वाढली की मग अनेक गोष्टीवरती मात करू शकतो आपण. तर पहिले स्वतःवरती काय करतोय ते बघूया. ह्या सगळ्या गोष्टी तर आपण पाठी टाकायच्या करतोय. नोकरी आहे म्हणल्यानंतर काम करायला पाहिजे, कामाला जायचंय म्हणजे खायला पाहिजे, खायला पाहिजे म्हणल्यानंतर तिथं गेल्यानंतर परत ऑफिसमधल्या विचारांचं सगळं जंजाळ घेऊन परत संध्याकाळी 7ला घरी आल्यानंतर 8 वाजता परत चपला घरात घेऊन आलास ऑफिसच्या, तर परत तुझं चक्र तसंच चालू होईल. मग आल्यानंतर सुद्धा आपण काय करायला पाहिजे की त्यासाठी पूर्वीच्या काळी संध्याकाळी घरी आल्यानंतर उदबत्ती लावा म्हणायचे. एक तर वातावरण प्रसन्न होतं. दुसरी गोष्ट काय म्हणायची की काहीतरी असं वेगळं चॅन्टिंग करा. मग त्याच्यामध्ये कधी रामरक्षा म्हणायला सांगतील, कधी हनुमान चालिसा म्हणायला सांगतील, कधी पर्वचा म्हणायला सांगतील, किंवा सामुदायिक एकत्र बसून डिस्कशन करा. आपणच एकटं येतो. आता घरात आल्यानंतर आपण जर आता फॅमिली हा एक खूप मोठा कन्सर्न आहे याच्यामधला, या सगळ्या दिनचर्येमधला, की आपल्या कुटुंबासाठी फक्त काय करतात. आता नोकरीच्या निमित्ताने अनेक जण शहरात येतात, गावी आई वडील असतात किंवा गावी असतात, आणि आता फॅमिली खूप मर्यादित झालेली आहे. भाऊ बहीण आई वडील संपला इथं, काका काकू हे सगळे नातेवाईक संपलेले गेल्यामुळं या विचारामधनं आपण आपल्या त्या सर्कलमधनं बाहेर येत नाही, आणि मग या गोष्टीमधून आपल्याला वैचारिक एकटेपणा येतो. तो एकटेपणा घेऊन घरात येतो. त्या एकटेपणातनं सुटण्यासाठी म्हणून आपण कुठल्या तरी चुकीच्या आहारात जातो, चुकीच्या व्यसनात जातो, आणि मग याच्यामधनं आपलं हे चक्र परत तसंच येतं. त्यामुळं आपलं मानसिक स्वास्थ्य पहिले ठीक ठेवायचं असेल, पहिले आपले विचार ठेवा आणि मग आचार ठेवा, असं म्हणतो आपण त्याला. ह्याच्यामधनं तुझी दिनचर्या कशी आहे, तर याच्यासाठी पहिले तुला व्यायाम करणं गरजेचं आहे, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुझं आरोग्य हे चांगलंच राहील. मग जे अनावधानानं आलेले आजार, संसर्गजन्य आलेले आजार, स्पर्श, त्याच्यावरती उपाय आहे. पण डोक्यातल्या आजाराला काही उपायच नाहीये. ते तू गृहीतच धरलेलं आहेस की मी वेडाच आहे. तर मग तुला कोणी शहाणं म्हणलं तरी तुझं ते स्वतःच ठरवलंय मी वेडा आहे म्हणून. तर दुसऱ्याने शहाणं म्हणून काय उपयोग आहे त्याला? त्यामुळे आपण आपलं मन खंबीर करायचं. मन, मेंदू आणि मनगट ह्या गोष्टी जर खंबीर असतील ना, तर कुठल्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ शकतो. मला या गोष्टी आपल्या चर्चेतून हे कळतंय, की जुन्या खूप साऱ्या ज्या गोष्टी होत्या ना, की एक मोठं कुटुंब असणं थोडक्यात, त्यांच्यासोबत बोलणं, काहीतरी देवाचं नामस्मरण करणं, हे जितक्या जास्ती देवाला प्रसन्न करण्यासाठी नव्हत्या, पण ते जास्ती स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी होत्या. पण कुठेतरी ते आपण विसरत गेल्यासारखं झालं. खरं आहे. पण इथून हा गोष्ट नाहीये, की आपण सगळ्या मागच्या गोष्टी करायला पाहिजे. पण आपण काहीतरी स्वतःला प्रसन्न ठेवायसाठी करायला पाहिजे कॉन्शियसली. अजून एक खूप गमतीदार गमतीदार नाही, एक खूप गोष्ट बऱ्याच जागी ऐकतो आपण, की जेवण झालं-झालं पाणी पिऊ नये. खरंच तसं आहे का? अं, याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत, की ज्याला पाणी प्यावं, पण ते थोडं थोडं प्यावं. म्हणजे आता आयुर्वेदामध्ये असं सांगतात. तसं जर म्हटलं तर पूर्वीच्या काळी दूध आणि केळं एकत्र करून खाऊ नये असं आता सांगतात. ग्रामीण भागामध्ये दूध, केळं आणि गूळ हे किती विशुद्ध पदार्थ एकत्र करून आपण त्याच्यावरती वाढलेली आहेत लोक अनेक. हो. याचा अर्थ ते म्हणजे शिकरण म्हणतो ना आपण हो, त्याला. मला हा पण प्रश्न होता, की इतकं लहानपणी मी इतकं शिकरण खाल्लंय. आणि आता ते खाऊ नका म्हणजे असं नाही. म्हणून मी सांगितलं की जेवल्यानंतर आणि जेवणाच्या मध्ये पाणी प्यावं का, तर हो, ठसका लागू नये म्हणून थोडं थोडं पाणी प्यावं, ओलसर व्हावं म्हणून.
अन्न नलिका ओलसर व्हावी, अन्न नीट खाली जावं म्हणून. एकदम जे गटा पाणी पितात ना त्यानं पोट भरतं. जेवणाच्या ह्याच्यामध्ये जेवताना पाणी पिऊ नये. आणि दुसरी एक गोष्ट सांगतात की पचन होत नाही म्हणून. कारण बैठच काम आहे ना, आम्ही काय लगेच शेतात जात नाहीये. म्हणजे शेतामध्ये शेतकरी जो काम करत असतो ना, तो भाकरी खाल्ल्यानंतर बसून तांब्यावर पाणी पितून मग तो शेतात जातो, पण तो काम करायचा, त्याच्या शारीरिक हालचाली व्हायच्या. आता आमच्या शारीरिक हालचाली रिस्ट्रिक्टेड झाल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये का, तर थोडंसं आपण मग शतपावली घालायचं विसरून गेलो आपण. आहे का नाही? पूर्वी म्हणायचे 100 पावलं चाला. मग ह्याला आयुर्वेदानं किंवा आत्ताच्या आधुनिक काळामध्ये काय सांगतात की जेवल्या जेवल्या पाणी पिऊ नका, एक अर्ध्या तासाने पाणी प्या, म्हणजे ते सेट होऊ दे, अन्नरस मिळू देत. पण आम्ही चावतच नाही, त्यामुळे आमची लाळ जातच नाही. मग ते कोरडंच अन्न परत पोटात जाणार, मग परत तेच आहे की परत गॅसेस तयार होणार. त्यामुळं गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी प्यावं, एकदम गाटा पिऊ नये. आणि जेवल्यानंतर परत 1 तासानंतर प्या ना पाणी. उलट लोक मुद्दामून सांगतात पाणी प्या, लोक आता पाणी पित नाहीत. लॅपटॉप पुढे बसले की 3-3, 4-4 तास उठत नाहीत जागेवरून. मग ते विसर्जन क्रिया पण नाही आणि आतू इंटेक क्रिया पण नाही, मग ते पाय सुजायला लागतात खाली. तर हे पण गरजेचं आहे की आपल्या नियमित हालचाली पाहिजेत. आणि पाणी आहारानंतर थोडंसं घ्यायचं, पण एकदम भरमसाठ पाणी प्यायलं तर पचनावरती तर परिणाम होणार आहे. कारण त्याला जठराग्नी म्हणलेलं आहे. अग्नीवरती पाणी टाकलं तर तो थांबणारच आहे. पण याचा अर्थ प्यायचंच नाही, ठसका लागला तरी ठसकून मरेल असं होईल, असं पण नाही करायचं आपण. थोडं प्या, पण एकदम गाटा पिऊ नका. बरोबर. मध्ये आता हा विषय आला नाही की आपल्याला, मी जेव्हा ते सगळे टॉपिक्स पाहिले ना, तुम्ही जे पाठवले होते, मला खूपच रस आला. तुम्ही एक गोष्ट सांगितली होती केवल्याला, ते झाडाला बोलायचं होतं तुला. तशा पण खूप गोष्टी, पण पुढच्या पॉडकास्टमध्ये हळूहळू जसे विषय येतील, नक्कीच नक्कीच. खूपच मजा येईल त्यात. झाड माझ्याशी बोलतं, हा व्हिडिओ मी तुला शेअर करीन त्याच्यामधला, की खरंच झाड कसं बोलतं. तुम्ही तो व्हिडिओ दाखवीन, पण आता नंतर आपलं झाल्यानंतर मी तो व्हिडिओ शूट करून घेतो. मी झाडाखाली बसलेलो आहे, आंब्याच्या झाडाखाली बसलोय आणि मी त्याच्याशी बोलतोय की लोकांना खरं वाटेल की तू माझ्याशी बोलतोयस. तर ते पान जे आहे ना, ते माझ्या गालाला येऊन लाव, कानाला येऊन लाव. तर ते झाडाचं पान असं येऊन पूर्ण सायलेंट आहे सगळं, ते पान इथून लागलंय मला. आता ते तर काही व्हिडिओत खोटं मी नाही करू शकत आहे. तिथं असं बसून आंब्याच्या झाडाखाली घरात बरोबर. शूट केलेलं आहे. असं हातानं थांब आता मी शूट करतोय असं म्हणलं तिथं झाडाखाली बसून. एखाद्या व्यक्तीला जसं मी आता सांगितलं की आता मी शूट करणार आहे, ते आता तसं त्या झाडाशी बोललेलं आहे. असं एकदा नाही अनेक वेळा झालेलं आहे. म्हणजे निसर्गामध्ये जेव्हा आपलं कुणी नसतं त्यावेळेला आपलं एक, जसं म्हणतात की तुझं हे मूळ पुरुष तो आहे घरातला, मूळ कुलदेवता ती आहे, तसं एक झाड आहे आपलं या सृष्टीमधलं की जे आपल्याला कनेक्ट होतं पटकन. आणि ते कनेक्ट झालेलं झाड असतं, तर कुठल्याही झाडाशी तू कनेक्ट होऊ शकतो. जसं आपण इंटरकास्ट मॅरेज करतो की त्याला काय आपल्या कास्ट जाती तर बघत नाही, आता आपण सगळे मनुष्य जात सगळी एकच आहे. तसं झाडं जर तू एक जर जीव लावला असेल, त्या झाडाशी जर बोलत राहिला असेल, ते झाड तुझ्याशी कनेक्ट होतं. इतकं सोपं हे टेक्निक आहे आणि हे आरोग्याशी निगडीत आहे परत. कारण ही झाडं अशीच नाहीत आलेली ना रे, आहे की बरोबर. नाही. आणि जगामध्ये सगळ्यात आपल्या या झाडांच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्यामुळं किती फायदे होतात. आता लोक मुद्दामून त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जायला लागतात की शहरामधनं बिल्डिंगच्या आवारातनं बाहेर पडून झाडांच्या बागेत ठिकाणी जातात, निसर्गरम्य ठिकाणी जातात. मूळ जंगलातनच प्रगती करत माणूस इथंपर्यंत आलेला आहे ना. बरोबर. आता परत जंगलाकडे वाटचाल सुरू झाली. तर ते झाडांचं खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आपण त्याच्यावरचे. कारण जसं मागच्या वेळी सांगितलं होतं की मार्टिन ल्युथर किंग आणि सर जगदीशचंद्र बोस हे 2 महान शास्त्रज्ञांनी झाडांना संवेदना असतात हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे तू आणि मी म्हणून काय उपयोग नाही, ते विज्ञानानं प्रूव्ह करून त्यांनी दाखवलेलं आहे की यांना संवेदना आहेत आणि ते बोलतात. झाडं एकमेकाशी संवाद करतात झाडं, असं त्यांनी तेव्हा ते सिद्ध केलेलं आहे. आता ते कसं ते तर त्याला माहिती, पण आपल्याला तर हे कळूच शकतं ना. आजच एक सकाळी विषय निघालेला होता की प्राणी पक्ष्यांना कसं कळतं एकमेकांशी कसे संवाद साधतात ते. तर एक सोपं पूर्वीच्या ग्रामीण भाषेमध्ये जर आता हवामान खातं नव्हतं त्यावेळेला, हवामान खातं नसताना यंदा दुष्काळ पडणार आहे हे आधी समजायचं. कसं समजायचं की ज्या वेळेला कावळ्यानं किंवा हे पक्षी हवेत वर उडत असतात ना, त्यांना अगोदरच त्याचं सगळं नॉलेज असतं. तर ज्या वेळेला घरटं जे बांधतात ना कावळी अंडी घालण्यासाठी, ते जेव्हा टॉपवरती नेऊन घालतात
अशी उंचावरती निघून जातात त्यावेळी 100% दुष्काळ पडणार ओळखायचं. कारण त्याला माहिती असतं की त्यांचं प्रजनन काळ जेव्हा येईल तेव्हा पावसाळा असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काही होता कामा नये त्यांच्या पिल्लांना. त्यामुळे ते ओपन एअर ठिकाणी घालतात. आणि खूप पाऊस पडणार असेल ना तेव्हा अगदी गर्द झाडीच्या ठिकाणी, काट्याच्या ठिकाणी असं खालच्या तर तुला हा फरक कधीतरी तू सर्वे करशील ना, बाहेर पिशलो अरे आज घरटं यावर्षी वर बांधलेलं दिसते, यंदा दुष्काळ पडणार. हे एक आराखडे त्यांनी बांधलेले आहेत, हे निसर्गामधले आराखडे. म्हणजे एखाद्या झाडाची पानगळ झाली तर त्याच्यावरून ओळखायचं की आता पुढच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. म्हणजे चैत्र महिना आपल्याकडे त्याला सांगितलेला आहे की ते आधी पानगळ होते, संपूर्ण पानं झडून जातात आणि एकदम हिरवगार कसं होतं. हे काय शास्त्र आहे की असं होत नाही कधी. आपण असं कधी होतो का सांग? नाही. अशी आपली पानगळ होती, विचारांची पानगळ होती, तर ते आपण ते परत विचारच परत येतात. हे खूप निसर्गाची एक वेगळं आपण कनेक्ट करता येईल आपल्याला ते. आपण मागे मगाशी थोड्या वेळ आधी ना झोपेबद्दल बोललो. मला एक असा कधी कधी विचार येतो की दुपारची झोप चांगली की वाईट, की असं काही नाही. काम काय करताय त्याच्यावरती आहे. तुम्ही जर दुपारच्या वेळेला पूर्वी आरोग्यशास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की वामकुक्षी. वामकुक्षी घेणं म्हणजे याचा अर्थ पांघरून घेऊन ब्लॅकआउट करून झोपणं नाही. वामकुक्षी याचा अर्थ की 15 मिनिटं ते 20 मिनिटं, कारण ते सुद्धा पूर्वीच्या काळी दिवसा तुम्ही खूप जड अन्न खाल्लं, गोड खाल्लं की तुम्हाला थोडा वेळ एक ते ग्लुकोजची लेवल आरोग्याच्या दृष्टीने शरीरातली वाढते. तेव्हा एक 15 मिनिटं आपण डुलकी घेऊ शकतो, बसल्या बसल्या झोप घेऊ शकतो, हातपाय ताणून घेऊन झोप घेऊ शकतो. पण नंतर 15 मिनिटानंतर उठून त्यामुळे दुपारची झोपेमुळे परत वातच वाढतो, परत आरोग्याशीच निगडीत आलं आहे. जसं सकाळी उशिरा उठल्यामुळे वात वाढतो तसं दुपारी झोपल्यामुळे पण वात वाढतो. मग परत पचनाच्या क्रियेवरतीच परिणाम होतो. त्यामुळे दुपारची झोप ही गरज असेल तर 15 मिनिटापेक्षा जास्त घेतली नाही तर मग तुमचं दिनचर्या सगळी पुढची नीट होते, फ्रेश वाटतं खाल्लेलं न. पण जर तुम्ही 1 तास झोपलात, 2 तास झोपलात की 100% संध्याकाळी तुम्ही आळसातच बाहेर पडता. संपूर्ण संध्याकाळपासून तुम्हाला आळसच होतो. अगदी लेटेस्ट शनिवार रविवारचं उदाहरण घ्यायचं की दुपारी 1-2 तास झोपल्यानंतर बघा संध्याकाळच्या वेळेला एनर्जीच राहत नाही. मग परत जाऊन कुठेतरी हॉटेलातच बसणार, पण ते संध्याकाळी जात नाही मग कुठं बाहेर किंवा गप्पा मारायला नाही, ठिकाण नाही. तर दुपारची झोप ही गरजेपुरती आहे, वयानुसार आहे. तरुण वयामध्ये आपण खूप जर यंग एजमध्ये असताना जर दुपारी झोपणं योग्य नाही. ते दुपारी झोपणं कुठं की जे रिटायर लोक आहेत की ज्यांना आता नाहीये तर दुपारच्या वेळेला ते झोपणं त्यांच्यासाठी ते लाभकारक आहे. कारण झोप शरीराला विश्रांती ही पाहिजेच असते, शरीराच्या स्नायूंना गरज असते ती. पण आपण ते न करता फक्त तेवढा सायंटिफिक आधार घेतो, दुपारी झोपावं 15 मिनिटं. मग ते 15 मिनिटाचे 1 तास कधी होतो कळत नाही आपल्याला. पण दुपारची शक्यतो झोप नको, त्यानं वात टाळलीच वाढतो. पाहिजे. म्हणजे नकोच, टाळणं म्हणजे ते म्हणजे घेणं सारखं होतं. म्हणजे हे पथ्य पाळा तर पथ्य पाळायची वेळच येऊन देऊ नका तुम्ही. तर नकोच दुपारची झोप. अशक्य असेल, ज्याला काही व्याधीच असेल, उदाहरणार्थ ज्याला आता शुगरची व्याधी आहे, म्हणजे साखरेची व्याधी आहे, त्याला ग्लानी येते, मग त्यानं 2 मिनिटं 15 मिनिटं तरी झोपावं. 2 मिनिटं ते 15 मिनिटं, म्हणजे 2 तास ते 1.5 तास नाही. नाहीतर मग तुम्ही मग झोपूनच राहाल परत तिथं. आता बरेच पेशंट्स तुमच्याकडे आले असतील वेगवेगळ्या तक्रारी घेऊन. मला हे होतंय, माझा सांधे दुखताय, हातपाय दुखताय, पोट खराब, झोप, डोकं दुखतंय वगैरे वगैरे. इतक्या लोकांना बोलल्यानंतर त्यांचे विचाराची एक गोष्ट सोडली तर काय असं तुम्हाला कळतं की ते 2-3 अशा टॉप गोष्टी ज्या शक्यतो ते चुकतातच. खूप साध्या गोष्टी पण लोक ते चुकतातच. विचार सोडलं तर अजून काय करतात? विचार सोडलं तर अन्न. म्हणजे प्रत्येकाची जसे आहारशास्त्र आहे याच्यामध्ये 90% लोक जे नको आहे तेच करतात. 90% लोक. 10% लोकांनाच अपचनाचा खरा आजार असतो. कारण जेवढी लोक जे नको आहेत त्या गोष्टी करणं, नको आहेत त्या वेळा न पाळणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्याशी शरीराचा आरोग्याचा काही संबंध नाहीये. हा आपण बाहेरून ओढवून घेतलेला आजार आहे. हा मूळ ज्याची प्रकृतीत ज्याची पाचक क्षमता कमी आहे असे असणारे फक्त 1% किंवा 2% आहेत. बाकी सगळे जे येणारे आहेत माझ्याकडे आतापर्यंत जो अनुभव आलेला आहे हा त्यांनी ओढवून घेतलेला आजार आहे. त्यामुळे यांना औषध काय द्यायचं किंवा काय सांगायचं हा मोठा, म्हणून यांचं विचाराचं औषध सांगावं लागतं. कारण विचार ते जर करून तर असं चुकीचं खाल्लंच नसतं ते.
त्यामुळे विचार हाच त्याच्यावरचा उपाय होतो, पण विचार समजा नाहीये. पण आता कारणं खूप असतात लोकांच्याकडे, जेव्हा त्यांच्या आवडीची गोष्ट करायची असते ना, तेव्हा नाही, आता मी आजचा दिवसच खातो, मी आता उद्यापासून सगळे नियम पाळीन. मग ते उद्या कधी उजेडतच नाही त्यांचा तो. त्यामुळे ते कंटिन्यू त्या फॉलोअप मध्ये राहतात त्या आजाराच्याच. त्यामुळे मलाही कधी कधी असा प्रश्न पडतो की ह्यांना काय सांगायचं. सगळ्यांचे जर प्रॉब्लेम जर असेच असतील आणि फक्त ह्याच्यामध्ये या गोष्टीमुळे जर घडत असेल, तर मग यांना वारंवार औषध तिथं उपयोगी पडत नाही. तिथं औषध उपयोगी पडत नाही. ते आलेत मागतात म्हणून द्यायचं. पण जर त्यांनी त्यांचा जर दिनक्रम दिनचर्या बदलली आणि थोडासा बदल केला तरी सुद्धा काय फार नाही. आता चावून खायचा हा कोण गोष्ट करणार, डॉक्टर करणार आहे का? जो खातोय त्यानंच चावलं पाहिजे ना. तो आपले विचाराने दुसऱ्याला चावतो सारखा, पण स्वतः त्या अन्नाला चावून खात नाही. तर ते सोप्या गोष्टी आहेत, त्या जर पाळल्या त्यांनी, तर ह्या खूप जो गहन प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे सगळ्यात पहिला येतो की पोट विकार हा सगळ्यात मोठा. लोकांना वाटतं की पण पोटात सर्व विकारांचं कारण हे पोटच आहे. 90% विकार पोटातच होतात आणि त्याच्यामुळे 10% विकार होतात उरलेले. मग मिळून 100% ते कोटा पूर्ण करतात. पण मग 90% ज्याच्यामध्ये विकार होतात त्याच्यावरतीच जर आम्ही लक्ष देत नसलो, तर मग पुढच्या गोष्टी न बोललेल्याच बऱ्या. कारण मग ते त्याच्यासाठीच सगळं चाललंय. कशासाठी करतो, तर पोटासाठी करतो म्हणतो आपण. आणि मग म्हणजे तिथं चुकतं. आणि मुळात ते चुकीचंच पोटात भरतो आपण आणि मग चुकीचे आजार माग लागतात. मग म्हणजे आपण एखादी गोष्ट पोटासाठी करणं म्हणजे मग खरं जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपल्याला खायला किती लागतं. आपण जन्माला आल्यापासून आईच्या दुधापासून ते मरेपर्यंत काही ना काहीतरी खातच येतोय आपण. त्याच्यात काही सुट्टीच दिलेली नाहीये त्याला. त्यामुळं आपण पोटासाठी किती लागतं, तर जन्मापासून मरणापर्यंत लागतं एवढं खातो आम्ही. पण ते कसं खातो ह्याला महत्व आहे, त्याच्यावरती आपलं जगणं आहे. मग ते आजार घेऊन जगणं आणि निरोगी होऊन जगणं ह्याच्यामधला खूप मोठा फरक आहे. त्यामुळं आपलं सगळं जे शास्त्र आहे ना, हे आपल्या पोटावरती अवलंबून आहे. आपलं भविष्य हे पोटासाठी आहे. आपण जगतो पोटासाठी. तर मग त्या पोटावरती आपण किती काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावरती किती लक्ष दिलं पाहिजे, त्याला किती महत्व दिलं पाहिजे, हे सोडून सगळीकडे देतो आपण. कपड्याला देतो, दिसण्याला देतो, नसलेला असण्याला देतो. जे नाही गोष्ट ते. पण मूळ तुझं आतलंच जर पोट चांगलं नाही, तर बाहेर किती नटलास तरी काय उपयोग नाही. पोट चांगलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो की ओठात एक आणि पोटात एक, तर प्रॉब्लेम येतो ना. असं ते ओठात एक आणि पोटात एक राहू नाही म्हणतात तिथं ते. कारण जे पोटात असतं ते मग ओठावर येतं. म्हणजे कुठेतरी पोट खराब झालं का मग सगळे प्रॉब्लेम पोटात आहेत. 90% प्रॉब्लेम जेवढे आजारांची नावं घेते सगळे पहिले रिलेटेड टू पोटच आहेत. ती पोट ही त्याच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून आपल्याला बघा, आपल्या जन्माच्या ज्यावेळेला अन्न येतं ना, ते नाभीमधून येतं. आपल्या आईची जी नाळ आपल्या जी जोडलेली असते, त्या अन्न नलिका तिथून आहे. आपल्या ते पोटातूनच सुरुवात आहे ती सगळी. त्यामुळे एंट्री द्वार आपलं पहिलं तोंड नाहीये, पहिले नाभी आहे. पोटातून सुरुवात आहे जन्माला यायच्या आधीपासून. मग जन्माला आल्यानंतर तोंडातून सुरू झालं, पण ते आधी नाभीतनं सुरुवात झाली ना, एंट्री तिथून आहे. आणि लोक काय खाताय ते चुकता आणि ती वेळी खायची पण चुकतात का? म्हणजे ते आता आपल्या दिनचर्येप्रमाणेच अवलंबून आहे ना. ठरवून केलं तर सगळ्या गोष्टी करता येतात ना. जर तुम्हाला अगदी बघा की तुमचं सगळी दिनचर्या ठरलेली आहे, पण तुम्हाला एखाद्या वेळी जायचं असेल कुठं इमर्जन्सी, तेव्हा बदल केलं तर चालेल ना. पण रोजच तुम्ही टायमिंग चुकवून करायला लागलात तर मग ती त्याला अर्थ राहणार नाही. आणि नेमकं कधी खाल्लं पाहिजे? सकाळी सकाळी खाल्लं पाहिजे, दुपारी खाल्लं पाहिजे, रात्री खाल्लं पाहिजे का? तुमची पोटाची भूक जशी मागेल, शरीर भूक लागल्याशिवाय खायचं नाही. हा एक सोपा नियम ठेवला ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. वेळ झालीये, आईनं स्वयंपाक केलेला आहे, तिला भांडी आवरायची आहेत, झोपायला आम्हाला वेळ होतोय, मागणं कट्टा पुसायचा आहे, अशा अनेक गोष्टी करणं सांगून सगळेजण बसलेत बसून घे. मग ते सगळेजण बसलेत बसून घे, तुला भूक नसताना खाल्लंस की मग परत प्रॉब्लेम येणार. पण मग असं पण नाही की सगळेजण झोपल्यानंतर मी खातो, असं पण नाही पाहिजे ना. त्यालाही वेळ पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्ट वेळेनुसार करत जायचं. त्या वेळात एकत्र बसण्याची क्रिया सोडली आता, तर आपली वेळ आपल्याला पाळता यायला पाहिजे आणि अवेळी करायला नाही पाहिजे कुठली गोष्ट. आणि असं पण होतंय का की लोक गरजेपेक्षा जास्त खातात आणि मग त्याच्यामुळे पण हा त्रास खूप होतो?
गरजेपेक्षा जास्त खातात म्हणजे आता हे घरातल्या उदाहरणावरून म्हणजे ते गरजेपेक्षा जास्त खाणं जे आहे ना ते खाणं काय होतं की आता थोडंसंच राहिलंय खाऊया, मला आवडतंय म्हणून खाऊया, टाकायला नको म्हणून खाऊया, ते गरजेपेक्षा जास्त होत जातं. पोट भरलं म्हणजे पूर्वीचं जे एक आपल्याला साधी गोष्ट सांगितली की पोट एक घास कमी खा. एक घास कमी खायचं कारण काय की ती गॅप ठेव पचनासाठी तुला शरीरामध्ये. अगदी गळ्याशी येईपर्यंत खाऊ नकोस असं जे म्हणलेलं आहे. मग ते आवडीचं असलं तरी सुद्धा, कारण एकदा आज खाशील उद्या परत ते खाऊ शकतो आपण. समजा तुला खूप आवडणारी गोष्ट आहे, सकाळ दुपार संध्याकाळ तुला तीच गोष्ट दिली, आवडती का नाही तुला, मग हीच खायची, आवडती का नाही हीच खायची. नाही आवडत पण 4 दिवसानंतर परत तेच पाहिजे असतं. हो. म्हणजे ते एकच गोष्ट म्हणून त्याच्यासाठी ठेवलेलं आहे की योग्य अंतर, योग्य वेळ आणि योग्य प्रमाण हे जर ठेवलं तर हा प्रॉब्लेमच येत नाही. ते न पाळल्यामुळं ते अप्रमाणात जातं, मग आपलं शरीर पण अप्रमाणात बिघडतं. बरोबर. जर प्रमाण नसेल तर तिथं प्रमाण मग हे का असं विचारायचं नाही. हे मी केलं म्हणजे जे मगाशी सांगितलं जसं की जे मी केलेलं आहे त्याचं फळ मला मिळणारच आहे. आता कुपोषण नाही होत आहेत, कुपोषणानं कोणाला प्रॉब्लेम येत, आदिवासी भागामध्ये सुद्धा आता अन्नधान्य पुरवायला लागलेले आहेत. आता प्रॉब्लेम आहे अति खाण्याचा. अति खाण्यामुळं जे बिघडलेलं आहे त्याचं कुपोषण व्हायला लागलेलं आहे. अन्नाचं पचन होत नाहीये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आणि त्यासाठी व्यायाम होत नाही हा दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे, आणि तिसरा प्रॉब्लेम आहे विचारांचा, तो नीट होत नाहीये. आणि विचारांवर नियंत्रण नाही, मग आपल्या मग इच्छावर नियंत्रण नाही. मग आणि आजारावरती म्हणजे सगळ्यावरती आहेत ना ते प्रॉब्लेम आहेत ना. परत तिथेच येतो की विचार हे विकाराचं कारण आहे, ह्याला दुसरं कुठलंच नाही. जर एखादी अनेक आपल्याकडे अशी ऋषी मुनी आहेत, साधू आहेत, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा जैन धर्मामध्ये 21 दिवस पाणी न पिता राहणारे साधू मी बघितलेले आहेत. हवेवरती जगतात. कसे जगतात तिथं, आम्ही खाऊन पिऊन जगत नाहीये. आणि ते 21 दिवस ते पर्युषण पर्वामध्ये त्याने ते केलेलं आहे की मी साधना केलेलं अशा ऋषीमुनींना भेटलेलं आहे की जे आत्ताच्या काळामधले आहेत, चांगले एज्युकेटेड आहेत, पण त्याने ते धर्माची दीक्षा घेऊन ते गेलेले आहेत. असे जैन मुनींना मी भेटलेलो आहे की जे 20 दिवस पाणीच घेत नाहीत, अन्न घेत नाहीत, अन्न हातात घेऊन खातात, त्यांना प्लेट वगैरे पण नसते तिथं. अशी लोक त्यांच्या बरोबर. मग हे कसं शक्य आहे? म्हणजे आपल्या शरीराला आपण सवय लावतो. आपण जशी सवय लावतो तसं शरीर तसं मोल्ड तयार करतं. बघा तुम्ही पहाटे एक असं ठरवायचं की तुम्ही जसं घड्याळाला गजर लावता तसं मनाला गजर लावा, पहाटे 5ला उठायचं आहे. एक 3-4 दिवस उठलात की तुम्ही 5ला का होईना कूस बदलणार पण उठणार. तेव्हा घड्याळ नाही सांगायला लागत किंवा गजर नाही व्हायला लागत. ट्रायल करून बघा म्हणजे त्याचं तुम्हाला हो, म्हणजे 100% होतं हा तसं. म्हणजे हे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हा प्रयोग करता येईल की आपलं शरीर किती गुलाम आहे त्याचं विचारांचं. पण कधी लोक सध्या ना शरीराला गुलाम करण्याच्या जागी ना शरीर त्यांना गुलाम करतं. म्हणजे जिभेला चव पाहिजे जास्त का, हो मग ते आराम पाहिजे, झोप घे. हा मग ते असंच काहीतरी. आपण ठरवलेलं आहे. काम केल्यानंतर दमून झोपायचं आपल्याला समजलेलं नाहीये. आपण आराम करून दमतोय आणि मग झोपतोय. कष्टाने आराम केले म्हणजे आज खूप आराम झाला म्हणून झोपायचं, ह्याला काय अर्थ आहे का तिथे? ते काय काम केलं आपण आज की जे आराम करण्याची गरज आहे? नाही, आज आराम केला आता झोपूया असं झालेलं आहे आपलं. त्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे. बरेच जण ना गावाकडे थंड पाण्याने आंघोळ करतात, किंवा काही जण सध्या थंड पाण्याने करतात, काही जण गरम पाण्याने करतात. कोणत्यानी केली पाहिजे? उपलब्धतेनुसार, कारण आपल्या शरीराची प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगवेगळी आहे. एखाद्याला खूप जर त्रास होत असेल तर त्यानं कोमट पाण्याने आंघोळ करावी बॉडी टेम्परेचरनं, मग कुणालाही चालतं ते. थंड पाणी थंडीमध्ये अति थंड पाण्याने करू नये, कारण त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि उन्हाळ्यामध्ये पण अति गरम पाण्याने आंघोळ करू नये. पण जर असं काही विशिष्ट तुम्ही एखादं काम दमणूक येतं ते पाय गरम पाण्याने शेकावेत, आंघोळ सगळी करू नये, शरीराला गरज नाही. पण कोणत्याही सीझनमध्ये बॉडी टेम्परेचरला सोसेल एवढ्या पाण्याने आंघोळ केलेली ही सर्व बाबतीमध्ये सगळ्यांना सुखकर आहे, आरोग्यकारक आहे. नाहीतर तुम्ही गार का गरम पाणी हा विषय नाही आहे. आपल्या शरीराला काय सोसेल त्या पद्धतीने करा. आणि जास्त गरम पाण्याने काय होतं किंवा जास्त थंड्याने काय होतं? कारण आपलं शरीर जर जास्त गरम पाण्याने केलं तर आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर हे परत त्याला नॉर्मलाइज, खूप अंगाला गरम पाणी घेतलं
तर ते शरीराच्या आतल्या टेम्परेचरला मॅच होत नाही. मग त्याला ते एक्झॉस्ट करण्यासाठी म्हणून घाम येतो खूप अंगाला. परत खूप गरम पाण्याने आंघोळ केली की खूप घाम येतो. घाम आला की परत थकवा येतो. काही न करता थकवा येतो. म्हणून आरोग्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्टीम देतात बघा. झोपलेले असताना घाम येतो अंगाला, ती वाफ येते. तसंच गरम पाण्याची आंघोळ देऊन शरीराला वाफ येणं म्हणजे थकवणं, घटवणं. त्यामुळे त्यानं सांधे दुखणं, त्यामुळे शरीरातल्या कातडीला कोरडेपणा येणं, हे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे स्किन प्रॉब्लेम येऊ शकतात. पण सगळ्यात सुखकर असं आहे की शरीराला सोसेल एवढं पाणी, गरम किंवा गार, जसं वातावरण बदललं. म्हणजे थंडीमध्ये जनावरांना कळतं, ते पाण्यात बसत नाहीत, पाण्यात जात नाहीत, पण माणसाला कळत नाही. म्हणजे म्हशी पाण्यात उन्हाळ्यात जातात, थंडीत जातात का? मग आपण म्हशींच्या पेक्षा सुद्धा बुद्धी आपल्याला नाहीये का, असा प्रश्न पडतो. की त्यांना थंड असेल तेव्हा ते जात नाहीत, उन्हामध्ये बसतात. गरम झालं की चिखलात जाऊन लोळतात, कारण तो गारवा असतो तिथं. तो याचा अर्थ ते आपल्या शरीराला जे सोसेल ते करणं कधी पण चांगलं. अजून एक प्रश्न असा की जेवणाआधीच अंघोळ करावी की जेवणानंतरही चालेल? जेवल्या जेवल्या असं? अशामध्ये असं आहे की शरीराचं तापमान आणि ह्याचं बघतात जेवल्यानंतर आणि जेवणाआधी. मुळामध्ये आंघोळ केल्यानंतर एकतर शरीराला प्रसन्नपणा आलेला असतो किंवा तो एनर्जेटिक झालेला असतो. रक्तवाहिन्या ह्या चार्ज झालेल्या असतात. त्यामुळं अन्न पचायला अधिक सुलभ होतं. त्यामुळे शक्यतो जेवणाच्या आधी करावी. जेवणाच्या नंतर केल्यानंतर काय परिणाम होतो, तर जेवणाच्या नंतर केल्यानंतर अन्नरस पचन होण्यासाठी आपण बाहेरून एक्स्ट्रा टेम्परेचर त्याला देतो. शरीर आपलं त्या प्रमाणात परत श्रिंक होतं. जसं आपण गार पाण्याने जर आंघोळ केली तर शरीर श्रिंक होतं. त्यामुळे शक्यतो जेवणानंतर केलेली आंघोळ ही परत आपल्याला पचनाला त्रासकारक होऊ शकते, पण जेवणाच्या आधी केलेली सगळ्यात सोयीस्कर आणि पचनाला सहज साध्य होऊ शकतं. थंड पाणी पिणं हानिकारक का? सगळं परत आंघोळीच्या पाण्यासारखंच आहे की अति थंड बर्फायुक्त पाणी किंवा हे शरीराला ते अपोजिट टेम्परेचरला नेतं ना. मग पूर्वीसारखं ते माठातलं पाणी प्यावं, ते शरीराला निसर्गातल्या मातीमधून झिरपलेलं पाणी आलेलं असतं, ते सोसतं. पण त्याच्यापेक्षा जास्त गार जर घेतलं तर दाताला प्रॉब्लेम येतो, आतमध्ये पचनाला प्रॉब्लेम येतो. कुठलीही गोष्ट अति, तिथं माती आहे. बरोबर. म्हणजे आपल्या आरोग्याचा गुरुमंत्र किंवा गुरुकिल्ले असेल की आपलं आरोग्य आपल्याला माहिती असलं पाहिजे, आपले आजार आपल्याला माहिती असले पाहिजेत, आपले वीक पॉइंट आपल्याला माहिती असले पाहिजेत, आणि आपण या गोष्टीवरती कशी मात करू हे स्वतः ठरवलंय. दुसऱ्याच्या सल्ल्यानं कमीत कमी वागा. आरोग्याच्या बाबतीमध्ये स्वतःला काय प्रॉब्लेम आहे तो स्वतः आयडेंटिफाय करा आणि योग्य त्या आरोग्य सेवकाचा किंवा योग्य त्या आरोग्य कन्सल्टंटचा सल्ला घ्या. ना की हा सामुदायिक आरोग्य हा विषय बनवू नका. सार्वजनिक विषय आरोग्य नाही, हा व्यक्तिगत विषय आहे. त्यामुळे 10 जणांचे ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. डॉक्टरच्या विषयाकडून ना मला एक प्रश्न आला, मला आधी पण होता तो. एखादा पेशंट जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो, डॉक्टरच्या भेटीमध्ये तो सर्वात मोठी चूक काय करतो शक्यतो बऱ्याचदा, जे तुम्हाला दिसतं की हे नाही करायला पाहिजे पेशंट्सनी तरी, जेव्हा ते एखाद्या डॉक्टरकडे जातात? सगळ्यात म्हणजे की आपणच आपल्या आजाराच्या बद्दल पूर्ण माहिती देत नाही. आपण सखोल माहिती सांगत नाही. आपल्याला फक्त पॉइंट टू पॉइंट एवढंच सांगतो की आज माझ्या फक्त पोटात दुखतंय, आज मला पाय दुखतोय, आज माझं डोकं खूप दुखतंय. पण ही गोष्ट आपण सांगत नाही की ही माझी. आणि आजकाल डॉक्टरांच्याकडे पण तेवढा वेळ नसतो. ते पण काय करतात की तू काय सांगतोस तेवढ्यावरतीच उपाय. आपण तसं नाही केलं. आपण असे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जी होती ती आता कन्सेप्ट गेल्यामुळं आपण आता स्पेशलायझेशनच्या जमान्यामध्ये आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर काय करायला पाहिजे की आपल्याला असणारी क्लिअर माहिती त्या डॉक्टरला सांगणं गरजेचं आहे. मी काल रात्री खूप उशिरा जेवलो किंवा माझं खूप पोटामध्ये झाले, पोटात गॅस झाले, मला पोटात खूप दुखतंय. मग बाकीच्या गोष्टी आपण त्याला दुसऱ्या सांगत बसतो आणि मग तिथं आपला सगळा आरोग्याचा चार्ट बिघडतो. त्यामुळे डॉक्टरला कट टू पॉइंट माहिती सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती उपाय तसाच होईल. आणि आपल्याला एखादी गोष्ट चूक वाटते स्वतःबद्दलची म्हणून ती लपवणं बरोबर नाही. जेवढं सगळं जसं तसं ते सांगायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे म्हणजे मग तुम्ही डॉक्टर आहात ना, कारण तुम्हाला माहिती हे केल्यामुळे मला हे होतंय माहिती असतं, ते सोडून सगळं सांगतो आपण. म्हणजे आपण डॉक्टर आता कसं याला फसवलं असं होतं. डॉक्टरची परीक्षा घ्यायला जावं लागेल. डॉक्टर काय म्हणणार आहे, तू सांगशील ते मी करणार आहे.
तो काही सर्वज्ञ नाहीये. आजकाल रिपोर्ट पण त्याच्यामुळे चुकीचे येतात, मग त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केली जाते. म्हणजे अचानकपणे टेम्पररी फेजमध्ये आलेले काही रिपोर्ट्स हे नंतर तुम्ही नॉर्मल असतात तेव्हा वेगळे येतात ना. पण मूळ प्रकृतीच आपली जर अशी असेल तर मग त्याचे डॉक्टरला आपण फसवतो. डॉक्टरला फसवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. डॉक्टर म्हणेल भोग तुझ्या कर्माची फळ. म्हणजे मनित्वाचे जे पूर्व संचित केले तया भोगणे कर्म प्राप्त झाले असं सांगितलंय ना. तसं तुझं केलेलंच तुला भोगायला लागणार आहे. डॉक्टरचं कर्म त्याचं तू बघेल चुकीची ट्रीटमेंट दिली तर, पण तू काय चुकीचं केलंस तुलाच भोगायला लागेल.